मस्तपैकी आपला ताट भरलाय, लिंबू, कांदा, बोटी आणि कालवण. आई काय कापतेस? रावशी. मस्त आहे, बारीक राऊस. आणि हे कसला मावरा आहे? तिडी आहे. खाऱ्या पाण्याचा का गोऱ्या पाण्याचा? हे पावसाळ्यातच भेटते नी. हा, याला तिडी बोलतो आम्ही, मित्रांनो तिडी बोलतो. तर आई आता मावरा कापते. काय बनवणारस? तर मित्रांनो, कांजी आणि तलायचा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील, पाटील भावे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आईने गावावरून आणलंय ते मावरं. तर मावऱ्यामध्ये आईने आणलंय ते तिडी मासा. हे पावसाळ्यामध्येच भेटते आणि छोटीशी रावशी आहे. तर आई आता कापते आणि रेसिपीमध्ये काय करते ते आता बघणार आहोत आपण. कालवण करते का फ्राय करते ते बघणार आहोत. मित्रांनो, अशाच आपल्या नवीन या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आता आईच्या हातची आता आज रेसिपी करणार तिडी माशाचं कालवण आणि थोडंसं फ्राय बघूया. तर आई आता कापून घेणार आहे. तर कशी कापते ते पण दाखवतो तुम्हाला. फ्राय कराल ना? मस्त एकदम ताजा आहे ना, एकदम कापून ठेवले. आता घेते ते तिडी मासा. आई चवीला कसा आहे मावरा असते? टेस्टी ना, एकदम हलका असते, मऊ असते ना. सुरमई कधी लागते ना. हा, कालवणामध्ये टाकलं कडक होते. तर मित्रांनो, आजची आपल्या रेसिपीमध्ये आई मस्तपैकी बघा मावरा आणलाय, त्यावर कापते. सुरमई सारखी टेस्ट असते त्याची, कापायला नरम, पण कालवणात टाकला काय ती कडक होते. कसं मावरा कापते ते बघणार होते. खवलं कशी आहे ती आई. ते मावरा कापते. आई तिरका कापतेस का करलीगतनी? काटे असतात. हा, मग थोडेसे काटे असतात. खायला एकदम सोप मऊ असते तर सुरमई गतनी, पण थोडे काटे असतात याच्यात. हे तिरपा कापायचं करली गतनी. तर तिडी एक आपली कापून झाली आणि आता आईने दुसरी घेतली कापायला. एकदम ताजी आहे नाही, एकदम खावला पण बघ ताजी. तर आईने हे बघा तिडी माशाचा मावरा कापून घेतलाय. आई कापलास मी सगळा? हो, कापला. तर धुवून घ्या आई आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. मी असं लसूण घेतलोय, तो मसाला आहे आपला आणि मिरची आहे. चल, हे आपला मावरा कापून झालाय, धुवून पण झालाय. आणि आता घेतलाय तो लसूण. लसणाचे 10-12 पाकल्या घेतल्यात आणि एक मिरची घेतली, त्याने चेचून घेणार आहोत. लसूण आणि मिरचीला चेचून घेऊन आपण रेसिपीला स्टार्ट करणार आहोत. तर अशा प्रकारे आपला मावरा कापून झाला आणि हे आईने तुकडे घेतलेत ते फ्राय करायला नाही. हो, तल्याला घेतले बरोबर. आणि हे कालवणाला, ह्याचं कालवण बनवणार, कांजी बनवणार, हे फ्राय करणार. याला काय मीठ मसाला लावून घेतेस काय? हो, मीठ लावताय. हळद, मीठ, मसाला. हा, थोडीशी हळद, मीठ, मसाला आणि हळद लावून मॅरिनेट करणार. आणि इथं आपण टोपावरती कालवण चढवणार आहोत. मसाला आहे. हा, तर आता मावऱ्याला मसाला पण लावून घेतलाय. मसाला लावून आपण ठेवणार आहोत आणि ते कालवण चढवणार आहोत. तर पहिला आपला गेला टोपामध्ये तेल. इथं आईने मसाल्यात आंबट टाकलाय आणि इथं तेल तापलाय आपला. काय टाकते? मस्तपैकी लसणाला फोडणी आली. तेलावरती लसूण टाकलाय आणि टाकलं ते मिरची.
आईचा रेसिपीला स्टार्ट झाली कालवणाला, किडी माशाचा कालवण. आणि इथे काय आता वरून जाते ती हळद, 1 चम्मच हळद. हळद टाकली आता. हळद टाकलीस नी? मसाला. हा, चालेल, कर कर, बरोबर आहे. आईने मिक्स करून पाण्यामध्ये भिजून ठेवलाय मसाला आणि कोकम आंबवशी आणि टाकते आता. मसाला टाकते. मसाला टाकतेस नी? हो. टाक. मस्तपैकी घरगुती मसाला टाकलाय. लसणाच्या तेल आणि लसणावरती फोडणी दिली. थोडासा रसा करणार आहोत त्याला. आई, सीझन मध्ये मावरा खायला जाम मजा असते नाही? हो. काजवाचा. कादव केव्हा येते तो? गणपतीच्या टायमात नी, गोविंदा वगैरे. अशाचे नाही. पण आता सरकारने 1 ऑगस्ट पासून नाही तर 15 ऑगस्ट पासून मासेमारीला मान्यता दिली. अजून माशाची वाट खव्यानं मासे खाणाऱ्यांना बघायला लागेल, वाट डेकायला लागेल नाही. आणि आता आई, हे आपला मसाल्याला आपलं फोडणी दिली आणि तो आपला भात झालाय ना? हो, झालं. दाखव. तर बघा मित्रांनो, इथं भात झाला आपला मस्तपैकी. मासे खायला ना भाताबरोबर लय भारी लागते. काल आपल्या आई आता उकालो आलोय नी. हो. मावळा टाकताय. हा, टाक मावरा टाक. हे बघा आपला एक टीडीचा मावरा कालवण टाकते. मस्तपैकी उकाल आलाय, मस्त कलर आलाय. वास ते एकदम सुगंध मस्त आला, एकदम घरभर पसलो असं जबरदस्त आहे दिसते. आता टाकते ते मीठ. हा, मावरा टाकून झाल्यावर तर मीठ टाकते. तर आपला इथे कालवण शिजते आणि आता आई टाकते ठिकऱ्यामध्ये ते तेल टाकते. बघा, तेल टाकते आणि इथं आपला मावरा टाकणार आहे आता. थोडे तर आईने आता मावरा टाकते फ्राय करायला. तर आपला ठिकऱ्यामध्ये 2 रावशे पहिले 2 रावशे फ्राय करायचे आहेत आणि नंतर मग हे मावरा शिर्डीचा नाही. हो. शिर्डीचा मावरा नाही. हो. रावशे पण जबरदस्त लागते खायला नाही. हो. आता पावसाळ्यात मावरा भेटते नाही खांडक्या ना. भेटते. मग गावांशी घेऊन येऊ आम्हाला. हो. धार रावस शैलेशला सांग. आपलं ठिकरो नवीन आहे त्यामुळे काय आता दिकूया, त्याची साल्टी वगैरे गेली नाही पाहिजे. जड आहे पण रव्यापेक्षा हे मस्त लागतात ना मसाल्यांचे. हो, मग. मसाल्यांचे जबरदस्त लागतात. तर आईने मस्तपैकी 2 रावशीचे तुकडे फ्राय केले. फ्राय करून झाला आणि आता टाकलं ते लसूण परत तेलावरती आणि टाकते थोडासा तेल. आणि हे आता आपला मावरा टाकणार आहे. आणि हो, आता मावळा टाकला. तो आता टाकते किडीचे मासे तुकडे. पिढीचे तुकडे टाकतात. आई, रव्यात केल्यावर ते चिपकत नाही ना जास्ती. रव्यापेक्षा या खायला बऱ्या वाटतात नाही. हो. बरं, ते काय? तो आई ठिकरो कसलो आहे? बेडाचो नी. हा, बिराचं. लागले नाही पाहिजे नाही. हो. बघा बिराचं आहे तुकडे. आई आता तुकडे पलटी करते. आई, आपला कांजी शिजला काय? शिजलं. मग आता बंद कर. शिजला असला ते. आईने कालवण कांजी बंद केलाय. आपले बंद कर. तिरडी माशाचे
तुकडे फ्राय झाले नाही. राहिले चला तर बघा मित्रांनो, आजची रेसिपी तिरडी माशाचा कालवण आणि फ्राय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या रेसिपीमध्ये तिरडी माशाचा कालवण आणि तिरडी माशाचे फ्राय आईने आपल्या बनवलेले आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले नवीन व्हिडिओ बघत राहा. आता त्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय. धन्यवाद. ताट भरलाय, लिंबू, कांदा, भात, बोटी म्हणजे तुकडी आणि कालवण या जेवाला.